आपण पहिले तर MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता. ओम साई MTC. चला सलामीची जोडी मैदानात जाऊ दे. अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच. कोणता संघ हेडुसन गावदेवी चषक उचलणार? कंबालपडा 40+ की आपण तर देसाई 40+. देसाई 40+चा जर विचार केला तर नितीन, आता इथून स्पर्धा जिंको किंवा हरो, पण तिसरी ट्रॉफी त्यांच्या गावात जाणार. या 8 दिवसात त्यांनी 3 ट्रॉफ्या मिळवल्यात, तरी कोच नाराज आहेत. बारक्या पाटील बघा, फिटनेस नाही ना खेळाडूंचा, म्हणून थोडं नाराज आहेत. बारक्या पाटील, तुम्ही खेळाडूंना थोडंसं कमी नाश्ता द्या ना. बर्गर, पिझ्झा, वडापाव कमी द्या. हेल्थचं लक्ष द्या त्यांच्याकडे. काजू बदाम द्या, पिस्ता द्या. सलामीची जोडी जितो आणि साई. मेगा फायनलची मॅच. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला स्वर्गीय शिवाजीराव शेलार कंबालपडा 40+ संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता यावेळेला नाही आमचे सर्व स्वयंसेवक आता सीनियर क्षेत्रात. मेगा फायनलची मॅच आहे. मेगा फायनलची मॅच. अंडरग्राउंड पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. बघा बळीराम देखील थोडासा फ्रेश होत आहेत. गुरुशेठ एक मॅच खेळले, नंतर थोडासा कामानिमित्त बाहेर गेले असावे, पण त्यांच्यापर्यंत खबर पोहोचली असेल की आपला संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. नाही लाईव्ह पण पाहत असतील, पण हनुमान दादांना हल्ली कामा देखील भरपूर आहेत, कामाचा व्याप भरपूर असतो. मेगा फायनलची मॅच आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर तर पहिलं षटक घेऊन प्रशांत. 9 स्ट्राईकला आपण स्ट्राईकला पाहू शकता. साई 9 स्ट्राईकला जितू. मेगा फायनलच्या पहिल्या चढीवर जोरदार डाव. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला साई महात्रे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता मिड ऑनला. आज कोणतरी नवीन चॅम्पियन भेटतो का पाहायचं आहे. 3 वर्ष आपण इथं उंबारलेली स्पर्धा आपण इथं जिंकली. आज मात्र आपण कंबालपडा किंवा देसाई, जर देसाईनी सामने स्पर्धा जिंकली तर तिसरी स्पर्धा सलग ते जिंकतील. कंबालपडा जिंकली तर कंबालपडा पहिल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरणार आहे. त्यांच्यासाठी फार आनंदाची गोष्ट असणार आहे. तर ट्रॉफी शॉपचे ओनर नाही पंच आपले आपण पहिले तर मला वाटलं दिनेश सोरकाते. दशरथ सोरकाते या, एक आमचे चांगले पंच आहेत SP पॅनलचे. दशरथ सोरकाते, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर यायचं आहे. सामना सुरू होतोय. मेगा फायनलची मॅच. देसाई 40+ विपक्ष कंबालपडा 40+. प्रशांत. पहिला चेंडू चांगला होता. यावेळेला फुल इंडिलिओ चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती सुरुवात चांगली झाली. आता कॉन्टेस्ट खूप चांगला बघायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा गोलंदाजी मार्कवर प्रशांत. राईट आर्म ओर इकडनं मारा करतोय. राईट आर्म ओर इकडनं मारा करतो. स्ट्रायकला साईला आपण पाहू शकता. फुलटॉस होता. ऑन साईडला धावत होती आणि धावत कबूल केली. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. चौकार. गणेश बघा चांगले पुरस्कर्ते, चांगले क्रिकेटर आहेत आणि बघा गावची स्पर्धा आहे ना, त्यामुळे आज थोडासा बिझनेसला त्यांनी कमी वेळ दिलाय. मैदानाकडे जास्ती कल आहे त्यांचा. 4ने खातं गेलं साईच्या माध्यमातून. पुणे प्रशांत गोलंदाजी मार्कवर. मिडॉनला आता आपण विशालला पाहू शकता. मिड ऑफला आपण मंगेशला पाहू शकता. चांगला चेंडू होता यावेळेला. कॉर्बॅनचा अपील देखील होतंय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतंय. साई पक्ष आपण प्रशांत. असं कॉन्टेस्ट दोघांनी रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपला नावाचा ठसा उमटवला होता, पण आत्ता देखील 40+ माध्यमातून तोच दरारा, तीच धमाक, तीच ताकद दाखवत आहेत दोन्ही खेळाडू. एक चौकाराला पण चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. बालाकडे प्रचंड अनुभव आहे. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो प्रशांत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू करायचा होता यावेळेला. पंचांकडे पाहिलं जातं. पंच कोणत्याची खून करत नाहीयेत, पण बाउन्स वॉर्निंग देत आहेत. चांगली गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ बघायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो. स्ट्रायकरला साईला आपण पाहू शकता.
षटका चांगला यावेळेला पॅरल स्ट्रोक बघायला मिळालाय. फ्लॅट सपाट वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता 8. एक चेंडू अजूनही बाकी पॉवर प्लेचा. 2 चौकार 8 धावा आल्या आहेत. चला संतोष जरा आपण या मैदानात आमचे स्वयंसेवक जातात ते स्वयंसेवकांना विनंती असणारे आपण शेवटची मॅच आहे फक्त 7 षटकं आपल्याला लक्ष द्यायचं आता. कचनदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य झालेल्या स्पर्धेसाठी त्यांना देखील आम्ही खूप धन्यवाद देतो. काशीनाथ कना पाटील काटेगावचे उपसरपंच भरपूर बिजी शेड्यूल असेल आता त्यांचा. हा चेंडू उचलला यावेळेला फेकून दिला चेंडूला लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. और पिच मिळाला कारण 4-5 चेंडूच्या तुलनेने हा मोबाईल आलाय मला फोन आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा. बघा आता थोडंसं विराजमान झाल्यात खुर्चीवर करताना माहिती आहे ना अंतिम क्षण आता येत चाललाय जवळ. भीमकरांची देखील प्रचंड मेहनत गावदेवी 40+ एल्टुटने संघाची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेत आम्हाला ज्यांनी समालोचक करण्याची संधी दिली भीमकरण असतील नितीन असतील संपूर्ण हिडटने 40+ संघ त्यांना धन्यवाद देऊ. किशोर असेल संपूर्ण त्यांच्या संघाला आम्ही धन्यवाद देऊ आणि ग्रामस्थ मंडळाला धन्यवाद देऊ. विकी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. यावेळेला जितू पाटील बॅक पुढे गेलाय पंच केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. गणेश येतोय जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय सहज त्याने आपण बघितलं तर 2 धावा इथे कंप्लीट केले तर फेकी अचूक नाहीये. धावसंख्या दाखल करती 16 धावा. 16 धावा धाव फलकरती लागल्यात. इक्बाल तेली देखील बघा सामना एन्जॉय करतायत. बदलापूरला जाऊन ते लवकर आले आणि लगेच त्यांना माहिती आहे की संघाबरोबर आपण राहणं फार गरजेचं आहे. विकी पुढे बॅक पडून कटकराच्या त्याला बॅकच्या टोला लागलाय चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती ते चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. 16 धावा धाव फलकरती लागलेत. दुसरं षटक आहे मेगा फायनलची मॅच. कोणता संघ इथे गावदेवी 40+ चषक उचलतो एडुटण्याचा आणि कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मान करतो. चॅम्पियन कोणता संघ रनरअप कोणता संघ राहतोय पाहायचंय. विकी राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. चिंजा पेस गती परिवर्तन होतं. एसटी रक्षक बीट झाला. यावेळेला धाव का घेतली नाही. साईला जर स्ट्राईक पाहिजे तर साईने कॉल देणं फार गरजेचं होतं. 1 धाव झालीच ती ना. सिंगलला फार महत्व आहे. 1-1 धावेने संघ पराभूत होताना आम्ही पाहिलंय. त्यामुळे 1-1 धावेला फार महत्व आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 1-1 धाव फार महत्वाची असते. डॉट चेंडूची समाप्ती नितीन कारण धाव झाली असते इथून. पुणे गोलंदाजी मार्कवर विकी राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क टाकला जितू पाटील. हा चेंडू अडव्या बॅटने ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चाललाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू फीड करतोय. थोडंसं आपण टायमिंग चांगलं झालं होतं. चेंडू बॅटच्या संपर्कात जी गती पाहिजे ती गती मिळाली नाहीये. धावसंख्या 17. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला विकी राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क स्ट्राईकला साई एज आहे. चेंडू यावेळेला आपण एक रक्षक बीट थर्डमॅन बीट फाईन लेग बीट चेंडू गेला. यावेळेला थर्डमॅन सी मारायच्या पार चौकार. धावसंख्या धाव फलकात 21. नशिबाचा चौकार आलाय. उपयुक्त चौकार आलाय. धावा नव्हत्या पण धावा थांबल्या होत्या. त्या धावा आता सुरू झाल्यात. 21 धावा. 1 चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकात धावा आल्या त्या भवेश मला सांगतायत 14. आतापर्यंत 7 धावा आल्यात. शॉर्टआउटचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय. खूप लांब चेंडू जातोय. षटकार
27 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता. 13 आल्या त्या षटकामध्ये देखील. ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाची कॅश प्राइज दिली ते तकदीर काळन, तसे ट्रॉफीज त्यांनी दिले ते रुपेश लहू पाटील यांच्या माध्यमातून, तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिले ते गणेश पंडित पाटील एडुटने, तसेच ट्रॉफीज रुपेश लहू पाटील, काशीनाथ पाटील काटई, तसेच सुखदेव गोपाल पाटील उंबारले, लालचंद भोईर, सुरेश जाधव हेडुटने, लालचंद भोईर कोळेगाव, नरेश ठाकूर, गणेश पंडित पाटील, जनार्दन गंगाराम, भंडारी यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य झालेले आहे. तसेच जयेंद्र पाहू शकता भंडारी ज्या स्मरणार्थ आपण पिंट्या भंडारी याचकडून देखील आम्हाला मुलाचं सहकार्य झालं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देतो त्यांना. गोलंदाजी मार्क येतो, संतोष येतोय, वैयक्तिक पहिल्या संघाचं 30 षटक घेऊन येतो. ट्रॉफीज देखील आपण पाहू शकता ज्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केले ते पुढील प्रमाणे आहेत. कैलास जोशी आपण मित्र कुसुम लहू पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश लहू पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झाले आहेत. ते क्रमांक आपण पाहू शकता. ट्रॉफीज हा चेंडू उंच गेला, झेलची शक्यता आहे. संतोषने सांगितलं माझा झेल मी घेणार आहे आणि खूप चांगला कॉटन बघितला बॅटर बाद. तृतीय क्रमांकाची ट्रॉफीज आपण पाहू शकता. कुसुम लहू पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश लहू पाटील, मालिका वीर आपण पाहू शकता कुमार सुरेश जाधव याचकडून, तसेच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज श्री गणेश अनंत काळम याचकडून, सामन्यासाठी आपण होते शांताबाई गंगाराम भंडारी यांच्या स्मरणार्थ श्री सौजन्य आपण जनार्दन भंडारी याचकडून. या सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ तर त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा अपुरी होती. तसेच नंदू शेट्टी चौधरी काटाई, काळराम गंगाराम भंडारी, मनोज पाटील अंतरले आणि मच्छिंद्र दगडू पाटील हेडुटने या सर्वांना आम्ही पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतःकरणातून धन्यवाद देतो. खूप मुलाचं सहकार्य केले. एक दिवशी स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी 40+ क्रिकेट संघ हेडुटने आयोजित गावदेवी ट्रॉफी 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. संतोषाला आणि त्याला विकेट मिळालाय, महत्वाचा विकेट मिळाला. जितूचा नवीन बॅटर येतोय फिनला आपण पाहू शकता. चांगला चेंडू खाली राहिला, पडल्यानंतर जमिनी लगत चेंडू गेलाय. सबमरीन डिलिव्हरी आपण म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. 27 धावा, 30 षटक प्रगती पथावर आहे. इथून 40-45 धावा झाल्या तर मजा येईल मॅचमध्ये. कारण खंबालपाडा 40+ संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. विकी चांगली बॅटिंग करतोय, बाला चांगली बॅटिंग करतोय, संतोष देखील चांगली बॅटिंग करतोय. 27 धावा दाखल करती लागले, 30 षटक प्रगती पथावर आहे. साईला स्ट्राईक घेत नाहीये संतोष. राईट आर्म ओव्हर द मार्ग संतोष साळवी. बॅकफुट गेला, पंच केला यावेळेला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. चेंडू वेगाने चालला यावेळेला. स्वीप कव्हर रिजन मधून सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 31 झाल्यात. संतोष पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला नितीन पाटील. चिंजा पेस लवकर लाईन ओळखली आणि पाठवून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा पार. फुल टॉस करून घेतला आणि चेंडूला पाठवून दिले. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा पार. एक चौकार नंतर षटकार. 2 चेंडू मध्ये 10 धावा. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. वेगाने पुढे सरकते धाव संख्या धाव फलकावरती 37 धावा. चांगली सुरुवात. धावा थांबल्या होत्या पण त्या धावा आल्या तर 2 चेंडूमध्ये 10 आल्यात. नितीनकडे प्रचंड गुणवत्ता आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. संतोष पुण्याला राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चेंजा पेस पुण्याला गती परिवर्तन. डॉट चेंडू तर तिथे धाव मिळते. आता धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. एक चेंडू बाकी 38 झाल्यात. अंतिम चेंडू 30 षटकात संतोष साळवी. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग स्ट्राईकला साई. चेंडू बॅक पुढे जाऊन कट करताना गती परिवर्तन होता.
आधी असं वाटलं की ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करतील, पण नंतर पाहिलं की चेंडू बॅकपडून कट करत डॉट चेंडूची समाप्ती. धावा झाल्या धावफल कधी 3 षटकासमत 38 या षटकात धावाला तब्बल आपण जर विचार केला तर पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 11, एक गडी बाद झाला. तर अंतिम षटक कोण घेऊन तो पाहायचंय. सूरज येत आहेत, सूरज चौधरी उर्फ भाऊ. अडतीस 38. नाही, आपण आधीच षटक संपल्यानंतर मी नितीन सांगितलं होतं 38 धावा, पण तरी देखील खेळाडूंच्या मनात शंका निर्माण झाली. बारक्यात तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो 3-8 स्कोर झाला आहे, 38 धावा झाल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर सूरज चौधरी येते. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक, स्लोगोवर हानामारीचं षटक. आता पाहायचं इथून काय करतात, कारण अजून एकच बॅटर बाद झालाय. त्यामुळे आता बॅटिंग लाईन खूप आहे. अजून पहिलं हनुमान पाटील येणं बाकी आहे, दिलीप पाटील बाकी आहे, अनिल पाटील बाकी आहे, पप्पू बाकी आहे. बरं आता बॉल तेवढे नाही आहेत ना. शॉर्ट चेंडू पाठवून दिलाय, पूलच्या माध्यमातून चेंडू गेला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बार. षटकार 44 धावा. मॅच बॉल आलाय, लगेच इशारा येतो ना, मिळालाय बॉल. भीम काढून जरा बाजूला थोडंच तुम्ही इकडं. सूरज गोलंदाजी मार्क टाकला. नितीन पुन्हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधून पाठवायचा होता. 44, 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. 44 झाले आहेत. पुन्हा एकदा पूल केलाय, क्षेत्ररक्षक येतो मनोज. एक धाव कंप्लीट केली पाहिजे, दुसरी धाव होते का? 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 10 संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 46 चेंडू बाकेत 3. स्ट्राईक केला नितीन, स्ट्राईक मिळत नाही या षटकामध्ये साईला. सूरज राईट आर्म राऊंड द मारा करतोय. चांगला चेंडू होता, यावेळेला पडल्यानंतर बाहेर काढला. लेग ब्रेकच्या माध्यमातून चांगला चेंडू होता, थोडंसं पडल्यानंतर बाहेर काढला. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 46 झाले आहेत. साईला या षटकात स्ट्राईक झाली नाही आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे सुनील. एकच धाव, धाव संख्या 47. एक चेंडू बाकी आहे. सूरजच्या पहिल्या चेंडू षटकार आला, पण त्यानंतर काय कमबॅक बघायला मिळालंय. जबरदस्त कमबॅक. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील मेगा फायनल मध्ये पाकपुटे कट केला. यावेळेला चेंडू चाललाय सीमारेषा पार. धाव संख्या धाव फलकात 51. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो संपूर्ण आपण तर हेडूटने 40+ संघाला. खरं का त्यांनी त्या मला 1 दिवस स्पर्धेमध्ये समर्थन करण्याची संधी दिली. 51 झाल्यात आणि 52 धावांचं लक्ष्य. पाहिजे इथून कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतोय, खंबालपाडा 40+ की आपण परत तिसऱ्या दिशेने वाटचाल करतोय विजय. आपण तर विजयाची हॅट्रिक पूर्ण करतो का पाहायचं. तो आपण पहिले तर देसाई 40+ संघ जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळेंच्याकडे. धन्यवाद.
कमबॅक चांगला केला. शेवटच्या बॉलवरती जरूर साईने चौका टोकल्या. 52 धावांचा पाठलाग करायचा फायनल जिंकण्यासाठी. स्वर्गीय शिवाई बाबा शेलार क्रिकेट संघ खंबाळपाडा संघाला. आता 52 धावांचा पाठलाग करायचंय ते खंबाळपाडा संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी. बावन्न धावांचं लक्ष आहे. फायनल मॅच स्ट्राईक रेंजला आपण पाहतो संतोष सावंत. घेऊन साईला तुम्ही पाहतायत. 52 धावांचं आता संरक्षण करायचं या मॅच मध्ये. फायनल मॅच 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खंबाळपाडा 40+ संघ पहिली स्पर्धा खेळत असताना फायनल मॅच सुद्धा ते खेळत आहेत. साई गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू तुम्ही पाहताय स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये येऊन चेंडू पकडू नका प्लीज. चौकार आहे. नाही आगाज दमदार केले संतोष सावीने बघा. चौकाराने आगाज केले. प्रशांत भोईर 44 धावा सुद्धा आपण पाहिलं तर रेग्युलर मध्ये इथे झेलची शक्यता आहे. भोईरामध्ये त्यावेळेस चूक होणार नाही. संतोष साववीला माघारी परतावं लागेल. साई मात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज संतोष साववी बॅक टू द पॅव्हेलियन. चौकार आला होता पहिल्या चेंडूमध्ये.
साईला पहिली विकेट मिळाली. आता विक्की शेलार आलेत. बॉलिंग चांगली केली विकीने. चार वरती पहिला धक्का लागला. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज साई राईट आर्म ऑन द विकेट. हा चांगला चेंडू होता साईचा. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. साई मात्र अष्टपैलू खेळाडू आहेत. इनिंगचा शेवट त्यांनी चौकारने केले. 52 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. फायनल मॅच जिंकण्यासाठी 4 धावा धापलकरती लागल्या. साई राईट आर्म ऑन द विकेट गोलंदाजी करतायत. इथे झेल थोडासा कठीण होता, मात्र प्रयत्न चांगले होते नितीन पाटीलचे. विकीचा फेवरेट फटका त्याला खेळायचा होता. पॉइंट्स कव्हर ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या साईने पॉवर प्ले मध्ये. कधी एकच षटक पॉवर प्ले. साई राईट ऑन द विकेट. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते साईच्या माध्यमातून. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या चेंडूची चौकार लागल्यानंतर काय गोलंदाजी केली साईने आतापर्यंत. 52 धावा म्हटल्यानंतर बाहुबली साई मात्रे, नितीन पाटील, दिलीप पाटील, बळीराम पाटील हे 4 प्रॉपर गोलंदाज या टीमकडे. म्हणजे बॅटिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे. मात्र बॅटिंग होत नाहीये. हा वाईड आहे. 5 धावा आतापर्यंत साईने खर्च केलेत. पहिल्या चेंडूची चौकार आणि त्यानंतर वाईट. म्हणजे त्यानंतर 4 चेंडू डॉट आले. त्यात एक विकेटही मिळाली. चांगली गोलंदाजी करते साई म्हात्रे. अष्टपैलू खेळाडू काय आहेत या टीमचे. दरवर्षी आपण 2 वर्ष आपण पाहिजे, दोन्ही वर्षामध्ये 1000 धावा त्यांनी केलेत. षटक संपलेलं आहे. 5 धावा आल्यात बघा. पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर बॅटने एकही धावा आली नाही. संतोष साईने एक चौकार मारला. आता 18 बॉलमध्ये 47 करायचे आहेत. 18 चेंडू 47. एडवुडने स्पर्धा मंडळाचे नेहमीच कार्यसम्राट माजी सरपंच तकदीर काळन यांचं खूप मोठं योगदान होतं. आजही या स्पर्धेत त्यांनी पहिल्या क्रमांकाची कॅश प्राईज आम्हाला दिलेली आहे. ट्रॉफी रुपेश लव पाटील, द्वितीय क्रमांकाचे गणेश पंडित पाटील यांच्याकडून तुम्ही मागतायत. आणि ट्रॉफी रुपेश लव पाटील. विशेष सहकार्य काशीनाथ पाटील, कार्यसम्राट माजी उपसरपंच सुखदेव गोपाल पाटील, लालचंद भोई, सुरेश जाधव हेडूडने, लालचंद भोई माजी सरपंच कोळे, नरेश ठाकूर, गणेश पंडित पाटील, जनार्दन गंगाराम भंडारी, साम्राज्याच्या ट्रॉफीज, स्वर्गीय जयेंद्र भंडारी यांच्या स्मरणार्थ पिंट्या भंडारी यांच्या मालिका बिलसाठी कूलर आपण पाहतोय. तसेच इंदुशेठ चौधरी काटे, काळराम गंगाराम भंडारी, मनोज पाटील अंतारले आणि मच्छिंद्र दगडू पाटील हेडूडने या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. त्यानंतर संपूर्ण आमचा आई गावदी 40+ क्रिकेट संघ हेडूडने यांचं एक प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. सर्व खेळाडू एकत्र येतात कारण की स्पर्धा गावची स्पर्धा आहे. 18 बॉलमध्ये 47 करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 झालेत. गोलंदाजी करण्यात आलेत नितीन पाटील. आणि फलंदाज बहादूर बघा प्रशांत स्वतः क्रीज सोडतायत. काय प्रशांतला माहिती आहे बॅटची कडा आली. नितीनच्या खात्यामध्ये विकेट मिळाली. मनोज येतात. पहिल्या चेंडूत यश मिळाले. बावन्न धावा चेस करायचे आहेत. 17 बॉलमध्ये आता 47 करायचे आहेत. बॉलिंग युनिट चांगलं आहे. पहिल्या मॅचमध्ये उंबारली संघाला पराभूत केलं देसाई संघाने. त्याचं कारण महाराजचं रनआउट. डावकर त्याचे फलंदाज साई लक्ष असतं आमचं बरोबर. लेफ्टी बॅट्समॅनकडे एकच असेल तर आणि त्यालाही तुम्ही बाद कराल तर मॅच कशी जिंकाल.
आणि सीताराम प्रॉपर फलंदाज आहेत त्या टीमचे. आणि साईच्या हातामध्ये चेंडू गेला तर त्यामुळे 2 धावा होणार नाही आहेत. ॲक्युरेट फेकी त्यांनी केली. तो मॅचचा टर्निंग पॉईंट होता, कारण दिलीपचं षटक बाकी होतं शेवटचं. लेफ्टीज बॉलर होते. 16 बॉलमध्ये 47 करायचे होता. नितीन पाटील बघा जबरदस्त अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात नितीन. मग अशी चर्चाही केली आम्ही, प्रशांत भोईर सुद्धा चर्चा करत होते. इथे मात्र फटका चांगला बॅकवर्ड स्कोअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक किसन वेगाने आहेत. किसनने काय केलं? किसन राजू काटे यांना हिट करतात. नाही, एकच धावे 15 बॉलमध्ये 46. राजू काटे यांना हिट केलं बघा किसन मात्र यांनी. नाही भाऊ, बारक्या पाटील येतात ना तेव्हा बाउन्सर सुद्धा बरोबर घेऊन येतात ना ते. पंधरा चेंडू 46. इथे फटका चांगला आहे आणि टायमिंग अप्रतिम. चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. विकी शेलारच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 रन्स अजूनही करायचे आहेत. इथून 2 षटकार विकीच्या बॅट मधून आले तर 12-28 राहतील. इथून 2 षटकार आले तर समीकरण सोपे होईल. 14 मध्ये 40 करायचे. आत्मविश्वास आहे विकीकडे. दोन धावा इथे मिळाले. चेंडू 38 धावा. नितीन राईट मोर द विकेट. डायरेक्ट हिट आणि फलंदाज विकीची खेळी समाप्त. बघा नितीन पाटील लहानपणी गोट्या भरपूर खेळलेत मला वाटतं. नाही डायरेक्ट हिट नाही माहिती ना, विकीची विकेट त्यामुळे डायरेक्ट हिट करायलाच हवं. आता 12 बॉलमध्ये 38 करायचे. बारा चेंडूमध्ये 38 करायचे आहेत. दिलीप पाटील येते बॉलिंग करण्यासाठी. बारा चेंडू 38 करायचे आहेत. 19.00. नाही बारक्या पाटील आले ना भाऊ व्यासपीठावरती एक वेगळी ऊर्जा मिळते आयोजकांना सुद्धा. दिलीप चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 11 चेंडू 38 धावा त्या मॅच मध्ये करायच्या आहेत. काही फिरकी गोलंदाज आहेत बघा. गलीमध्ये हनुमान पाटील आहेत. गुरुशेठ मात्रे नाही आहेत संघामध्ये, पहिल्या मॅच मध्ये होते. हाही चांगला चेंडू होता. ही डॉट बॉलची समाप्ती होईल. बघ देसाई संघ इतका चांगला खेळतो ना या सीझन मध्ये. बारक्या पाटील यांना असं वाटतं की मी खेळावं संघामध्ये. आता संधी मिळणार नाही कारण त्यांनी रिटायरमेंट घेतली. 50+ मध्ये तुम्हाला बारके पाटील दिसतील पूर्ण. जबरदस्त फिल्डिंग धनाजीची. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा करायच्या. नाही दिलीप पाटील गोलंदाजी करताना दाऊबडे त्यांचे सुपुत्र आज आले नाहीयेत. 8 चेंडू 36 धावांची गरज आहे.
की 2 फायनल मॅच जिंकल्यात ऑलरेडी आणि बघा ही जिंकली तर सलग 3री फायनल जिंकेल देसाई संघ. मागच्या वर्षी 7 फायनल जिंकलेत आणि ते फलंदाज बाद होईल मध्ये त्यांचं वाईट चिकून करतात. वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. गणेश शिलार आहे दादा. गणेश पाटील बाद झालेत, गणेश शिलार आलेत. आठ चेंडूमध्ये 35 करायचे अजूनही. गणेश शिलार आलेत बॅटिंग करण्यासाठी. दिल्ली जबरदस्त आणि गणेश पाटील बाद झालेत. आठ चेंडू 35 धावा आपण पाहतोय. ऐकावती क्रिकेट पोर्टुगीज संघ हेडूटने सुधीर काळन, दिलीप आणि त्यामध्ये किशोर भंडारी, विश्वास पाटील याच्यामध्ये नक्कीच तुमचं नाव पोचवेल. इथेही फटका चांगला आहे. दोन धावा मिळाल्या. 7 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत. किशोर भंडारी, विश्वास पाटील, नितीन पाटील, गणेश पाटील, पंडित काळन, रविदास काळन, जयदास काळन, नरेश पाटील, सचिन पाटील, विजय काळन, संजय काळन, भीमचंद्र काळन, उमेश पाटील, चैनू पाटील हा संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ हेडूटने 40+ त्यांची प्रचंड मेहनत राहिली आहे. आणि इथे फटका चांगला आहे. मात्र बघा सचिन मात्र बघा किती वेगाने धावत आहेत. दोन धावा मिळाल्यात आणि आता एकवीस धावा झाल्यात. 31 अजून यावेत. 31 6 चेंडू 31. नेक्स्ट बॉलर अजून आले नाही ना, कारण बैराम इथेच आहेत. किसन म्हात्रे आलेत मला वाटतं. क्या बात आहे. कॅप्टन आले बघा किसन म्हात्रे. सहा चेंडूमध्ये 31 करायचे आहेत. दिलीप पाटील बघा चेंडू मिळत नाहीये बारके बाबा. सहा चेंडूमध्ये 31 कंपल्सरी चेसिंग म्हणजे 5 षटकार आणि 1 सिंगल. किसान 1 रन्स मिळाली. आता 5 चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे 5 षटकार मारायचे भाऊ. नाही किसन 5 चेंडू 30. दिलीप पाटील बघा फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करतायत. 5 चेंडू बॅकफुटला गेले. जागा बनवली तर दिलीप पाटील कोणाला हात दाखवत आहेत. व्हॉलेंटियर्सला 4 धावा मिळाल्यात. 4 चेंडूमध्ये आता 26 करायचे आहेत. 4 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. दिलीप पाटलाने वाटलं असं की मागे जितू आहेत म्हणजे जितू एक्स्ट्रा कव्हरला होते. 4 चेंडू 26 धावा. फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. लॉंग ऑफच्या वरून टोकलाय गणेश शिलारने षटकार. आता 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. तीन चेंडू 20 धावांची गरज. येणारे 3 चेंडू 20 धाबा. गणेश शिलारच्या बॅट मधून षटकार आलाय.
हा चांगला चेंडू होता बघा, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. 2 चेंडू 20. 2 चेंडू लिगल डिलिव्हरी बघा. देसाई संघ तिसऱ्यांदा फायनल विजेता संघ ठरेल. अनिल आहेत लॉंग आपला. 1 चेंडू 19. एक चेंडू मध्ये 19. फटका चांगला मनोजच्या बॅट बंद. शेवट जरूर गोड केलाय, मात्र 12 धावांनी या खंबाळपाडा संघाला फायनल मॅच गमावावी लागली आहे. म्हणजे 2 षटकार कमी पडलेत. स्टंप राहू दे तिथेच. आणि तिसऱ्यांदा फायनल जिंकली देसाई 45 संघाने. अभिनंदन हनुमान पाटील. 4 स्पर्धांमध्ये 3 फायनल जिंकले आहेत त्या देसाई संघाने. फक्त 12 धावांनी सामना गमावलाय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबाळपाडा संघाने. हीच भावा चर्चा करू दे की विकीच्या बॅटमध्ये 1-2 षटकार उचलून आले असेल.